एक मिनिट रोल रोल दीपकजी, निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर असतात, त्यांना तुम्ही भेटलेल्यात, काय त्यांनी सांगितलं आणि काय यापुढची अपेक्षा आहे? नाही, कलेक्टर साहेबांना आज आम्ही सर्व आमचे नेते राजन विचारे साहेब आणि यांच्यासह आम्ही सर्व उमेदवार भेटलो, परंतु कलेक्टर साहेबांकडनं कुठलंही समाधानकारक उत्तर आम्हाला सगळ्यांना मिळालेलं नाही. आम्हाला जे इलेक्शनचं रिझल्ट लागल्यानंतर 7 दिवसाच्या आत पैसे भरायला सांगितले आणि जे आम्ही ज्या ज्या बूथवर आम्हाला डाऊट्स आहेत त्या बूथचे आम्ही पैसे भरलेले आहेत, त्या बूथचा नंबर दिलेला आहे आणि आम्हाला सांगितलं 7 दिवसाच्या आत पैसे भरायचे आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला रिचेकिंग रिकाउंटिंग आम्हाला त्या बूथची देणार असं सांगितल्यानंतर आमच्याकडनं पैसे भरून घेतले आणि आता पैसे भरल्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला रिकाउंटिंग आम्हाला देता येणार नाही, तशी तरतूद नाही, फक्त आम्ही तुम्हाला मॉकपोल देणार. तर आम्हाला मॉकपोलची गरजच नाही, आम्ही मॉकपोलची मागणी केलेलीच नाही आणि आमचा सगळ्यांचा तीव्र विरोध आहे या गोष्टीला. जसं निवडणूक आयोग प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलतं, 10 दिवसांनी एक नवीन GR काढतात, त्याच्यात त्यांची भूमिका बदलतात, आम्हाला CCTV कुठलंही देणार नाही असा एक त्यांनी आता नवीन GR काढलाय. मला तर असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा पण अवमान निवडणूक आयोग करतंय आणि याचा आमचा तीव्र विरोध आहे. आपण केलेली बघा कसं असतं, एक माणूस एकदा खोटं बोलला की ते खोटं लपवण्यासाठी 1000 खोटं बोलावं लागतं, तसंच निवडणूक आयोगाचं चाललेलं आहे. एक खोटं त्यांनी जे काम केलं ते लपवण्यासाठी त्यांना अनेक खोटं बोलावं लागतंय आणि आम्ही सर्व मिळून या विषयावरती कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या मॉकपोलला आमचा सगळ्यांचा विरोध असणार आहे आणि तो मॉकपोल आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. ओके.